आंब्याचं गावाकडचं सुक्कं लोणचं कसं करायचं यामध्ये आपण मागच्या भागामध्ये फोडींना पूर्ण मसाला लावून घेतला आणि रात्रभर ते ठेवून घेतले। आणि इथे आता तेल टाकायचं असतं, 1 वाटी तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा एवढा हिंग, अर्धा चमचा एवढे मेथी दाणे टाकून चांगलं तळून घेतले आणि हे तेल आपल्याला गार करून घ्यायचे चांगलं। तर तोपर्यंत आपण इथे बरणी सेट करून घेणार। तर मोठ्या बरणीमध्ये इथे हिंग टाकून घ्यायचं आहे आणि संपूर्ण भागामध्ये तो चोळून घ्यायचा आहे। बरणी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे, आपल्याला धुवून पुसून उन्हामध्ये ठेवायची आहे। तर इथे बघा रात्रभर हा मसाला ठेवल्यामुळे छान याला असं ओलसरपणा आलाय आणि मसाला चांगला असा हा फोडीनं लागलाय। तर तेल आपण जे गरम केलेलं होतं ते इथे थंड करून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर 1च वाटी तेल एवढ्या पूर्ण लोणच्यासाठी मी वापरलेलं आहे, खूप जास्त तेलाचा इथे वापर केलेला नाहीये। तर अशा पद्धतीने गावाकडचं जसं सुक्कं लोणचं असतं त्याच पद्धतीने आपलं हे लोणचं इथे तयार झालंय। तर चमच्याने सुरुवातीला मी मिक्स करून घेतलं तेल, नंतर हाताने मिक्स करून घेतलं। तर इथे तुम्ही बघू शकता फोडींना किती छान असा हा मसाला चिटकून राहिलेला आहे। आमच्याकडे मसाला जास्त असलेलं लोणचं आवडतं, भरपूर सारा मसाला फोडींना लागलेला असला तरच आमच्याकडे ते लोणचं आवडतं। तर इथे बघा रोजच्या खाण्यासाठी इथे छोट्या बरणीमध्ये तळाशी हिंग टाकला आणि त्यामध्ये या फोडी भरून घेतल्या। तर या फोडी छान रापल्यानंतर खायला घेणार आहे आणि नंतर इथे मोठ्या बरणीमध्ये बघा हिंग तळाशी टाकलेला आहे, बरणी आपली तयार केलेली आहे। तर इथे थोडं थोडं करून लोणचं टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हे लोणचं टाकून ठेवायचं आहे। मोठ्या बरणीमध्ये आपल्याला 1-2 वर्ष साठवून ठेवता येतं। तर सुक्कं लोणचं मी पहिल्यांदाच केलंय, पण इतकं जबरदस्त चवीचं तयार झालंय की मला सुद्धा विश्वास बसत नाहीये, इतकं छान हे लोणचं तयार झालं। कलर तुम्ही बघू शकतात, मसाला तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे। तर असं लोणचं नक्की करून बघा, केल्यावर तुम्हाला याची चव कळेल आणि असं केल्यावर तुम्ही नेहमीच ते करतात। तर अशा पद्धतीने पांढरा कपडा स्वच्छ बांधून झाकण ठेवून बरणी लावून घेतली आणि आपलं लोणचं इथे तयार।